मराठा आरक्षणाचा विषय ज्या ज्या वेळी निघतो त्या वेळी एक चर्चा निश्चितपणे होते, ती म्हणजे हैदराबाद गॅझेटियर. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण केलं. त्यात त्यांचा म्हणजे मराठा समाजाचा विजय झाला. त्यांनी ज्या 8 मागण्या ठेवल्या होत्या त्यातली पहिली मागणी हीच होती की हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठ्यांच्या कुणबी नोंदी काढून तशी प्रमाणपत्र द्यावी, तीही लवकरात लवकर. मागे ज्यावेळी आंदोलन झालं तेव्हा वाशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातलं आश्वासन दिलं होतं. मराठा समाज को पूरी तरह फुल प्रूफ जो टिकाऊ होगा, कानून के दायरे में जो बिठाने के बाद ये मराठा आरक्षण देने का सरकार की जिम्मेदारी है. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली. जवळपास 58 लाख नोंदी सापडल्या, पण प्रमाणपत्राचं वाटप काही योग्य पद्धतीने झालं नाही. पैसे मागण्याचे प्रकार झाले. त्यामुळे पुन्हा एकदा या हैदराबाद गॅझेटप्रमाणे नोंदी काढून कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी झाली, जी उपोषणाच्या 5व्या दिवशी मान्य करण्यात आली. काय आहे हे हैदराबाद गॅझेट? मुळात हैदराबाद गॅझेट नावाची कुठली संकल्पना आहे का, हा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने या व्हिडिओत विश्लेषण करूया. सो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे? तर ॲक्च्युली हे एक ब्रिटिशकालीन डॉक्युमेंट आहे. इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया असं या डॉक्युमेंटला खरं तर म्हटलं जातं. त्या डॉक्युमेंटवर प्रोव्हिन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट असं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये त्यावेळेचं हैदराबाद संस्थान आणि त्या संदर्भातल्या नोंदी आहेत, जसं की शहरं, गावं, लोकसंख्या, वेगवेगळा समाज आणि त्यांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती, शेती, पाणी आणि असे बरेच मुद्दे आहेत. जात आणि त्यांची संख्या ही सुद्धा यामध्ये नोंद करून ठेवण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे, आत्ताचा मराठवाडा विभाग हा निजामच्या राजवटीखाली होता. त्यामुळे इथल्या नोंदी त्या डॉक्युमेंट्समध्ये आहेत. आत्ताचे 5 जिल्हे हैदराबाद संस्थानमध्ये त्यावेळी होती. औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, भीर म्हणजे आत्ताचं बीड, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, परभणी आणि नांदेड असे ते 5 जिल्हे आहेत. या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या डिव्हिजनची विभागवार माहिती त्यामध्ये होती आणि आहे. याच गॅझेटियरमधील एक बाब जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय, तो म्हणजे यात मराठा आणि कुणबी या जातींच्या नोंदी वेगवेगळ्या नाही आहेत, म्हणजे स्वतंत्र उल्लेख नाही आहे. म्हणूनच या गॅझेटनुसार सर्व नोंदी तपासा अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. यानुसारच 58 लाख नोंदी सापडल्या आणि तशा अजूनही सापडणार यात शंका नाही. लोकसंख्येची माहिती विभागवार आणि सविस्तर आहे. त्यावरून ती एक प्रकारची जनगणनाच होती, जी 1901ला झाली. मराठवाड्यातल्या या जनगणनेच्या बाबतीतील कागदपत्रे 1901ला प्रसिद्ध झाली होती. ती कागदपत्रे उत्तराखंडमधल्या लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीत उपलब्ध असल्याचं वृत्त काही न्यूज पोर्टल्सने दिलंय. यातल्या माहितीनुसार त्यावेळी 36% मराठा कुणबी होते. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या जातीची किती संख्या आहे हेही नमूद आहे. ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हैदराबादच्या निजामाच्या राजवटीखाली मराठवाड्यातले जिल्हे होते, पण डॉक्युमेंट तर ब्रिटिशांनी तयार केलंय. प्रश्न तर अगदी योग्य आहे. त्यापुढे जाऊन हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही संकल्पना अस्तित्वातच नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि हे आम्ही नाही म्हणत आहोत. कादंबरीकार विश्वास पाटील यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेले मुद्दे थोडक्यात पाहूया. हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही संकल्पना अस्तित्वातच नाही. हैदराबादच्या निजामाने कोणतंही असं गॅझेटियर छापलेलं नाही. तत्कालीन भारतीय संस्थानांच्या राजवटीमध्ये ब्रिटिशांनी जनगणनेचं काम करून घेतलं. जनगणना करताना मोठ्या प्रमाणावर माहिती मिळत गेली. त्यामुळे या गॅझेटियरचे खंड प्रसिद्ध केले गेले. सर्वसामान्यांच्या सोयीसुविधेच्या हेतूने समजण्यास सोपं व्हावं म्हणून इम्पिरियल प्रोव्हिन्शियल गॅझेटियर बनवण्यात आली. जिल्हा गॅझेट साधारणपणे 1890 सालापासून बनवली जाऊ लागली. ब्रिटिश इंडियाची जवळपास 34 गॅझेट्स उपलब्ध आहेत. हैदराबाद गॅझेट नावाचं कुठलंही गॅझेट अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर इम्पिरियल प्रोव्हिन्शियल गॅझेटियरचाच भाग आहे. इम्पिरियल प्रोव्हिन्शियल गॅझेटियर म्हणजेच हैदराबाद गॅझेटच का? तत्कालीन हैदराबाद संस्थांमध्ये मराठा समाजाची आणि नोंदीप्रमाणे कुणबी समाजाचं प्रमाण अधिक होतं.
पण बहुसंख्य असून त्यांची सत्ता नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत होती, तशी नोंद यामध्ये आहे. या नोंदीनुसार निजाम राजवटीने मराठा म्हणजेच कुणब्यांना शैक्षणिक सवलत तसंच नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देण्याची तरतूद केली होती. साधारणपणे 1918 मध्ये काढलेल्या आदेशानुसार मराठा समाजाला शैक्षणिक सवलत आणि नोकरीत आरक्षण दिलं होतं. थोडक्यात यात मराठा आणि कुणबी यांची माहिती वेगळी नाहीये. या गॅझेटनुसार अधिकृतरित्या सवलतीचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे त्याचा आधार घेतला जावा ही मराठा आंदोलकांची प्रमुख मागणी आहे, जी सध्या मान्य करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटियर म्हणजे इम्पिरियल प्रोव्हिन्शियल गॅझेटियर हा विषय तर झाला, पण सातारा आणि औंध संस्थान गॅझेटियरचं काय? तर सातारा गॅझेट हे सातारा जिल्ह्याशी संबंधित आहे. हैदराबाद प्रमाणे विस्तृत नाहीये. साताऱ्याचं अधिकृत दस्तऐवज आहे. जिल्ह्यातल्या सरकारी अधिसूचना, सरकारी आदेश, नियम, जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणुकीच्या बाबतीतल्या सूचना आणि अशा बऱ्याच कायदेशीर बाबींची माहिती सातारा गॅझेटमध्ये आहे आणि अर्थातच जातींच्या संदर्भातल्या नोंदीही आहेत. पण वाद काय आहे? तर काही मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या आहेत, पण न्यायालयाने मराठा आणि कुणबी वेगळं असं आहे म्हटलंय. त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी आहेत. त्याच अनुषंगाने हे गॅझेटही लागू करावं अशी मागणी आहे, ज्याला सरकारकडून वेळ मागून घेण्यात आलाय. आता कसं मिळणार आहे प्रमाणपत्र? प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्यात येणार आहेत. महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी अशा अधिकाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. नव्या GR नुसार 13 ऑक्टोबर 1967 किंवा यापूर्वी जन्मलेल्या पूर्वजांच्या दस्तऐवजांचा पुरावा म्हणून वापर करावा लागेल. कागदपत्रांमध्ये शाळेतल्या नोंदी, महसुली दस्तऐवज, गाव नमुना नंबर, कोतवाल बुक या गोष्टी आवश्यक आहेत. यात कुणबी असा उल्लेख गरजेचा आहे. हे सगळं हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भाने आम्ही सविस्तर सांगितलं आहे. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कुणबी प्रमाणपत्र कसं काढावं याची सविस्तर माहिती हवी असेल तर तशी कमेंट करा. यावर आम्ही नक्की वेगळा व्हिडिओ बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.